बीडमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ज्योती घुमरे हे दुसऱ्या फेरीच्या अखेरीस 3200 मतांनी आघाडीवर आहेत. म्हणजे भाजपमध्ये म्हणजे बीडमध्ये भाजपच्या ज्या उमेदवार आहेत त्या सुद्धा आता आघाडीवर जात आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्मिता वाघमारे या पिछाडीवर आहेत. जसं मी मागाशी सुद्धा सांगितलं की धर्माधिकारी यांच्या रूपाने धनंजय मुंडे यांना आणि महायुतीला एकंदर परळीच्या जागांमध्ये आघाडी मिळत होती, तशीच आता बीडमधून सुद्धा सूत्र फिरताना दिसत आहे. जसं आपण मागाशी बघितलं की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार हे जिंकून आलेले आहेत, त्याचप्रमाणे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुद्धा जे आहे बीडमध्ये ते 3200 मतांनी आघाडीवर आहे. ही खूप मोठी आघाडी आहे. जर असं झालं तर पहिल्यांदाच ना भूतो ना भविष्य असा विजय भाजपाचा बीडमध्ये होणार आहे. भाजपामध्ये जवळजवळ 25 वर्ष क्षीरसागर घराण्यातील कुटुंबियांचं राज्य होतं. म्हणजे भारतभूषण क्षीरसागर तिथले नगराध्यक्ष होते आणि कधीच इथं भाजपाला स्थानिक पातळीवर उमेदवार उभा करता आले नाही. मागच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस त्यांनी उमेदवार उभा केले त्यासुद्धा सगळे उमेदवार त्यांना देणंही शक्य झालं नव्हतं. मात्र इथं अचानक एक खेळी झाली आणि डॉक्टर योगेश क्षीरसागर हे भाजपात गेले आणि त्यांच्या रूपाने पंकजा मुंडे पहिल्यांदा भाजपासाठी आणि स्वतःसाठी बीडचा इतिहास बदलतील असं चिन्ह दिसते. कारण की 3200 मतांनी त्यांचं जे उमेदवार आहेत ज्योती घुमरे हे सध्या आपल्याला आघाडीवर दिसत आहे. त्यासोबतच जे धर्माधिकारी आहेत पद्मश्री धर्माधिकारी त्यासुद्धा परळीमधनं आपल्याला आघाडीवर दिसत आहेत. नांदगाव नगर परिषदेचं